नमस्कार मित्र हो, मी पुन्हा तुमच्या समोर घेऊन येतो आहे 40 वर्षाच्या एका लेडीची कहाणी। कशा प्रकारे तिला आता मानसिक त्रास होत आहे, काय असं झालं तिच्या लहानपणापासून की ज्याच्यामुळे तिला आज भीती वाटते, काही करावंसं वाटत नाही, उदास वाटते, बाहेर जाण्याची भीती वाटते। तर हे तुम्ही समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला कळेल की तुम्ही तुमच्या परिवारासोबत कसं वागतात आणि त्याच्यामुळे तुम्ही तुमचंच घर कसं बर्बाद करता। तर बघूया तिची कहाणी तिच्या शब्दामध्ये। ती म्हणते की मी लहान असताना खूप स्ट्रिक्ट वातावरणात मोठे झाले। बाबा टीचर होते तरी सुद्धा ते आईसोबत खूप भांडायचे। त्या भांडणामुळे माझ्या मनात भीती भरत गेली। म्हणजे मी ते सांगेल ते काम करायचे, कारण मला भीती वाटायची की माझे बाबा आणि आमची आई मला रागवायचे किंवा रागवतील। त्यामुळे कोणासोबत मी जास्त बोलायची पण नाही, मला खूप भीती वाटायची। मी मोठी होत गेले तशी खूप घाबरट होत गेले आणि आता तशीच सवय झाली आहे। कोणी घरी आले तर मला भीती वाटते। माझं लग्न झालं तेव्हा मिस्टर खूप चांगले होते, पण माझी सासू माझ्यासोबत खूप भांडायची, खूप टोचून बोलायची। तिला असं वाटायचं की हिला काहीच येत नाही आणि आपल्या नातेवाईकालाच सांगायची। त्यामुळे माझ्या मनात खूप नकारात्मक भावना निर्माण झाली। म्हणजे मी मनातून कुणालाच माफ करू शकत नाही अशी भावना झाली आहे। हे सगळेजण दिसले की मला आज सुद्धा इतका राग होतो, इतका पॅनिक होतो, मी सांगू शकत नाही। मला भीती इतकी आहे की ते लोक म्हणतील तसंच मी कर, स्वतःला चांगलं दाखवण्यासाठी, मी परफेक्ट आहे असं दाखवण्यासाठी कंटिन्युअसली त्यांचं मी ऐकतो। तसाच प्रकार एज्युकेशन मध्ये पण तिचा झालेला आहे। तिला एक टीचर होते, ते तिला वारंवार म्हणायचे की तुला काही येत नाही, तू मास्तराची पोरगी आहे पण तुला काही येत नाही। तिचा अपमान करायचे क्लासमध्ये। त्यामुळे अशा प्रकारे तिचा सेल्फ कॉन्फिडन्स, सेल्फ एस्टीम हा असा डाऊन होत गेला आणि त्याच्यामुळे ती काहीच करू शकली नाही। आणि आज तिचं वय 40 वर्ष। आता त्या गोष्टी इतक्या वाढलेल्या आहेत की म्हणे सर आता मला सुख वाटत नाही, दुःख वाटत नाही, एकदम बेचैन वाटते, काही करावंसं वाटत नाही, बसून राहावंसं वाटत नाही। तिला 2 मुली आहेत अशा, म्हणून त्यांनी माझ्याकडे कन्सल्ट केला आणि आता मी त्यांना हिप्नोथेरपीच्या माध्यमातून त्यांच्या मनात हे जे या ज्या काही लहानपणापासूनच्या ज्या निगेटिव्ह गोष्टी रजिस्टर झाल्या त्या सगळ्या मी न्यूट्रलाइज करेल आणि ते आता परत नवीन जोमाने आपल्या जीवनाला सार्थक करतील। तर मित्र, असे असतात प्रॉब्लेम। तर माझा एकच तुम्हाला रिक्वेस्ट आहे, स्पेशली सासूंना सांगतोय, आपल्या सुनेला दुखवू नका, तिला आपली मुलगी समजा। आणि सुनेलाही मी सांगू इच्छितो की त्यांनी बोललेल्या गोष्टी आपल्या आईने बोलल्या असं समजावं। इतकं सोपं नाही आहे, पण तरी मनुष्याला शेवटपर्यंत स्ट्रगल आहे, त्रास आहे, हे समजून। ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली, त्यापासून तुम्ही काय बोध घेतला, नक्कीच कमेंट करा। तुम्हाला वाटतं की लोकांना हे कळलं पाहिजे की कशा प्रकारे मुलांना प्रॉब्लेम होतो की आपल्या भांडणामुळे, सो दॅट त्या मुलांचं नुकसान होणार नाही, त्यासाठी नक्कीच लोकांपर्यंत ही स्टोरी पाठवा। चॅनलला नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद।